लोकं जेव्हा डाएट प्लॅन माझ्याकडून घेतात, त्यावेळेस त्यांचा कॉमन हा प्रश्न असतो, की "मॅडम, आम्ही कमी खातो, तरी देखील आमचं वजन कमी का होत नाही? वाढतंच का?" तर यामागे बरीचशी कारणं आहेत. बघा, कमी खाणं आणि योग्य प्रमाणात खाणं यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आता बघा, वेट लॉस करताना 3 महत्त्वाच्या गोष्टी असतात. पहिलं म्हणजे बॅलन्स डाएट, दुसरं म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी आणि तिसरं म्हणजे हेल्दी लाईफस्टाईल. आता बॅलन्स डाएट म्हणजे काय? तुमच्या शरीराला लागणारे जे पदार्थ आहेत, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, गुड फॅट्स हे सगळे पदार्थ जे आहेत ना, तुमच्या शरीराला त्याची गरज किती आहे, त्या प्रमाणात तुम्हाला हे घेतले पाहिजे. जर तुम्ही कमी खाणार असाल, तर त्याच्याने तुमचा वेट लॉस अजिबात होणार नाही. उलट तुमचं बॉडी मेटाबॉलिझम जे असतं ते स्लो होणार आणि वजन अजून वाढणार. वेट लॉस करताना कॅलरीज कमी केल्या पाहिजे, खाणं नाही. बघा, तुम्ही जर कमी खाल्लं तर तुमच्या शरीरामध्ये न्यूट्रिशन डेफिशियन्सी होणार आणि तुमचं पोट जर भरलं नसेल तर सारखं तुम्हाला क्रेव्हिंग होणार आणि ज्याच्यामुळे तुमचं ज्या गोष्टी आपल्याला खायच्या नाही आहेत त्या गोष्टी तुमच्या खाल्ल्या जातील आणि त्याच्याने वजन वाढायला मदत होते. आणि कमी खाल्ल्यामुळे अशक्तपणा येणं, केस गळणं, पाळीच्या काही तक्रारी, डोकेदुखी, ॲसिडिटी या सारखे जे प्रॉब्लेम आहेत ते होऊ शकतात. त्यामुळे वेट लॉस जर करत असाल तर कमी खाणं हा अजिबात पर्याय नाही आहे. त्यासाठी तुम्हाला बॅलन्स डाएट घेणं हा अगदी उत्तम पर्याय आहे. जर तुम्हाला बॅलन्स डाएटबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.